What's your take on it? What exactly discussed in the meeting? Because Kharge ji mentioned 5 points, sir. Caste census, MSP. What's your take on it? नहीं, वो आपको खुद जयराम जी आपको बताएंगे उस पर। अभी जो भी मीटिंग में हुआ उसके बारे में जयराम जी SC ST मामले पर क्या पार्टी का स्टैंड है, ये तो चर्चा हुआ। वो तो जयराम जी आपसे बात करेंगे, खुद वो बात करेंगे। सर, महाराष्ट्राच्या संदर्भात काय आतमध्ये महाराष्ट्र असं राज्यामध्ये निवडणुका होत आहेत, रणनीती पुढची काय? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला पुढे जातो आहे आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वामध्ये सरकार येईल अशा पद्धतीचं एक प्लॅनिंग आम्ही लोकांनी केलं आहे। जागा वाटपाचा मुद्दा जो आहे तो कधीपर्यंत सॉर्ट आउट होणार आहे? जागा वाटपात आता पहिली मीटिंग आमची आता 16 तारखेला एक ही मीटिंग आहे तिघांची मिळून। त्या मीटिंगच्या नंतर आम्ही जागा वाटपाची मीटिंग सुरू होऊन जाईल। ठाकरे यांच्याकडून संकेत दिले की ते हायकमांडशी चर्चा करतायत जागा वाटपाच्या। हायकमांडनी त्यांना सांगितलेलं आहे की आता त्या पातळीवर पहिले हे चर्चा केली पाहिजे। जिथं 2-4 सीटांचा प्रॉब्लेम आला तिथं आम्ही इथं दिल्लीमध्ये चर्चेला येऊ। 20 तारीख को जो मीटिंग होने जा रही है उसको लेकर आप लोगों की क्या तैयारियां और क्या कोई गारंटीज भी आप लोग अनाउंस करेंगे उस दिन? बिल्कुल, उस दिन उसी मीटिंग की तैयारियां शुरू है। कंफर्मेशन आजकल में हो जाएगा उसका, और उसके बारे में भी आपको वहाँ पर कुछ गारंटीज भी हम डिक्लेयर करेंगे। नहीं, राहुल जी, हमारा अभी राहुल जी की और खरगे जी उस प्रोग्राम में आए, ये हमारी कोशिश चल रही है। आजकल में वो भी फाइनल हो जाएगा और उसी में उनके माध्यम से वहाँ पर गारंटीज भी डिक्लेयर करने का अंदाज है। सीट शेयरिंग भी उस दिन हो जाएगी या नहीं, सीट शेयरिंग का तो अभी शुरुआत होने की है सीट शेयरिंग की। इतके अर्ज आले, काँग्रेसकडे तिकीट मागणाऱ्यांची लाईन लागलेली आहे। किती आले? हजारो आहेत, नंबर हजारोंमध्ये। आणि मग विभाग वेळीस कसं काय बायफर्केट करता येईल? मराठवाडा, विदर्भ काही नाही, ऑलरेडी आहे विधानसभा निहाय, त्याच्यामध्ये सगळी चर्चा होईल, त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं केलं जाईल। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात चर्चा सुरू आहे, तुमच्या पक्षाच्या वतीने काही? बघा, आमच्याकडून कुठलीही चर्चा नाही ना। उद्धवजी स्वतः चर्चा करत आहे आणि पवार साहेबही करत। त्यामुळे आम्ही जेव्हा तिन्ही नेते नी चर्चा केली नाही आणि खाली कोणी चर्चा करत असेल आणि मीडियामध्ये चर्चा होत असेल, त्याचा आमचा तिघांचाही संबंध नाही। आमचा तिघांचाही संबंध त्याच्यात नाही। महाविकास आघाडी म्हणून हा चेहरा घेऊन आम्ही लोकात जाऊ आणि लोकांचा रिस्पॉन्स आहे। इंडिया अलायन्स म्हणून आम्ही जेव्हा देशामधली निवडणूक लढली तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला रिस्पॉन्स आलेला आहे। त्याचप्रमाणे महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाऊ। काँग्रेसचे नेते 3 आकडी संख्येवरती दावा करतायत, तुमची काय इच्छा आहे? बिलकुल, आपण महाराष्ट्रामधले जे काही निकाल आता येतील, महायुती 100च्या आत जागा निवडून येतील अशी परिस्थिती आज आहे। किती जागा लढता? आम्ही महाविकास आघाडी म्हणून 288 जागा आम्ही लढू। पण काँग्रेस म्हणून किती जागा लागणार? आम्ही सांगितलं 288 जागा लढू। नाही, पण मग काँग्रेस तर 288 जागा लागणार, महाविकास आघाडी म्हणून 288 जागा। सर, उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा हा सीएम फेजच्या फुल बँकिंगसाठी आलेलं पहिल्यांदा उद्धव ठाकरे साहेब आले होते नाही ना दिल्लीला? 3 दिवसासाठी ऐतिहासिक दौराच होता। हे पहिल्यांदा आले नाहीत, अनेकदा आलेत, अनेकदाही ते दिल्लीला थांबले। त्याच्यामुळे त्यांच्या चर्चेचं त्यांच्या दौऱ्याचा उलटी चर्चा करून महायुतीच्या जे पाप महाराष्ट्रात त्यांनी केलेलं आहे ते पाप लपवण्यासाठी काही मीडियाच्या माध्यमातून तो एक प्रयत्न केला जातो आहे। महाराष्ट्र आज ड्रगमध्ये आणि नवीन पिढीला बर्बाद करणारं राज्य झालेलं आहे। महाराष्ट्र हे सगळ्यात भ्रष्टाचारी राज्य म्हणून देशामध्ये आता प्रसिद्ध झालेलं आहे। महाराष्ट्र हे पेपर लीक त्यामध्येही सगळ्यात जास्त पुढं आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये त्या आमच्याच योजना आहेत। देशभरामध्ये आमचं जिथं सरकार चाललेलं आहे तिथं या योजना आमच्याच आहेत। आम्ही ज्या 5 गॅरंटी आणि 25 मुद्दे घेऊन पुढे गेलो होतो त्याच्यामध्ये ऑलरेडी आमच्या हे सगळे आमचा अजेंडा आहे
आमचं पाहून ते करतात आहेत, त्याला आम्हाला भिण्याचं काही कारण नाही. आमच्या योजना ऑलरेडी चालूच आहेत. पण आता त्यांचं जे खरं गडबड आहे या योजनेच्या मागचं, अजित पवारांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला बटन दाबली नाही तर योजना बंद होऊ. त्यांचे काही पिलावळ काल पण अमरावतीत काही लोकांनी बोललेत की आम्ही हारलो तर आम्ही पैसे वापस घेऊन टाकू. अशा पद्धतीचे यांच्या बापाचे पैसे असल्यासारखे जनतेचे पैसे जनतेला द्यायचे असतील आणि त्यांना कसं धमकवत आहेत हे चित्र आपण काल महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे यांचं लाडकी खुर्ची योजना आहे आणि त्या लाडक्या खुर्चीला कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. महाराष्ट्रातली जनता ही सतर्क आहे. महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनी सतर्क आहेत. आज लाखाच्या वर महाराष्ट्रामध्ये मुली आणि महिला गायब झालेल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री फडणवीस बोलायला तयार नाही आहे. तर यांचे कुठल्या लाडली बहिणांचं चर्चा करता पण आज सुप्रीम कोर्टने फेटाळलं, सांगितलं योजनांसाठी पैसे आहेत आणि ज्यांना मोबदला द्यायचा त्यांच्यासाठी पैसे नाही. बरोबर आहे. अजून तुम्हाला माहितीसाठी सांगतो की भूसंपादनाचे पैसे दिले गेले नाहीत. शेतकऱ्यांचं पिकाचं जे नुकसान झालेलं नॅचरल कॅलॅमिटी त्याच्यात पैसे दिले गेले नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना केली त्याच्यात 50,000 रुपये प्रोत्साहनाचे द्यायचे म्हटलं त्याला अजूनपर्यंत दिलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे आणि त्याला सगळं जबाबदार जे आहेत ही भाजप प्रणित एकनाथ शिंदेचं जे सरकार महाराष्ट्रात आहे ते त्याला जबाबदार आहेत. म्हणून हायकोर्टाने पहिले फटकारलं, आता माननीय सुप्रीम कोर्टाने फटकारलं. पण हे निर्लज्ज सरकार आहे. हे निर्लज्ज सरकार ऐकायला तयार नाही आणि त्याच्यामुळे जनतेच्या दरबारात जनता यांना आता ऐकल्याशिवाय थांबणार नाही. राहुल गांधी बरोबर काय रोडमॅप डिसाइड झालाय महाराष्ट्र? कांग्रेस पार्टी ये कहती रही है कि जो अध्यक्ष होता है एक तरीके से सीएम पद की रेस में वही होता है. आप क्योंकि अध्यक्ष भी हैं, चुनाव भी होने जा रहा है, तो कोई ऐसी उम्मीद आप भी रखते हैं? देखो, मैं कांग्रेस का सिपाही हूँ. राहुल गांधी का हमारे महाराष्ट्र में उसको शिवाजी महाराज का मावड़ा बोलते हैं, वैसा हूँ. और मुझे जो जवाबदारी दी है मैडम सोनिया जी ने कि महाराष्ट्र ये कांग्रेस का स्टेट है और उसको महाराष्ट्र कांग्रेस की तरफ और लेके आना है, ये जवाबदारी मुझे मैडम सोनिया जी और राहुल जी ने दी है. और मेरा दायित्व बनता है कि महाराष्ट्र कांग्रेस की तरफ लाने का, और इसलिए पार्लियामेंट में सबसे बड़ी पार्टी करके कांग्रेस वहाँ पर सामने आई है. वैसे ही विधानसभा में कांग्रेस सबसे बड़ी पार्टी महाराष्ट्र में बनेंगी, इसमें कोई दो मत नहीं. तो जो भी आदेश हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे जी, राहुल जी, सोनिया जी देंगे उसका पालन हम सब लोग करेंगे. अगर पार्टी एक नंबर बनती है महाराष्ट्र में कांग्रेस, तो अगला सीएम कांग्रेस का होगा क्या? और क्या हम भावी मुख्यमंत्री से ही बात? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.